राजकारणात कधी काय होऊ शकतं हे कुणीही सांगू शकत नाही. आता हे आंदोलनच पहा ना. राज्यात भाजप शिवसेनेचं सरकार सत्तेत येऊन 1 वर्षही झालेलं नाही. लगेच धनगर आरक्षणाचं घोंगडं विरोधकांच्या खांद्यावर येऊन बसलंय. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी खास धनगरी वेशात येऊन त्यांनी जोरदार घोषणाबाजी देखील केली आहे. इतकंच नाही तर सत्ताधाऱ्यांना त्यांनी धारेवरही धरलं. त्यावेळेस आत्ताचे राज्याचे मुख्यमंत्री भारतीय जनता पक्षाचे प्रांताध्यक्ष होते. त्यांना विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जायचं होतं आणि निवडणुकीला सामोरं जात असताना आपल्याला धनगर समाजाची मतं हवीत. ती मतं पाहिजे होती, त्याच्याकरता त्यांनी बेमालून, खरं तर राज्याचे मुख्यमंत्री झाल्यानंतर आपण इतकं मोठ्या प्रकारे खोटं बोलू शकतो हे त्यांनी राज्यातल्या जनतेला दाखवून दिलं. कारण त्यांनी त्यावेळेस उपोषण सोडत असताना अशा पद्धतीनं सांगितलं होतं, पहिल्या कॅबिनेटमध्ये आम्ही तो प्रकारचा निर्णय घेऊ. गेले 7-8 महिने भारतीय जनता पक्ष महाराष्ट्रात सत्तेवर आहे. असं असताना देखील देवेंद्र फडणवीस स्वतः मुख्यमंत्री झालेले असताना देखील या संदर्भातला निर्णय त्यांनी घेतलेला नाही. प्रत्येक वेळेला त्यांना कोणताही प्रश्न विचारला तर आम्ही आरक्षण देणार एवढंच उत्तर देतात. कधी देणार, कसं देणार या संदर्भातली कोणतीही स्पष्टता त्यांच्याकडून येत नाही. त्यांनी जे लेखी उत्तर दिलेलं आहे, शासनाचं लेखी उत्तर आहे, त्यामध्ये धनगर समाजाच्या मागण्या अमान्य करण्यात आलेल्या आहेत. त्यावर आता मुख्यमंत्र्यांनी आज विधानसभेमध्ये पुन्हा काहीतरी सांगितलं आणि त्यामुळे एक संभ्रम निर्माण झालेला आहे. धनगर समाजामध्ये असंतोषाचं वातावरण निर्माण झालेलं आहे. विशेष म्हणजे सत्तेत येण्यापूर्वी सत्ताधारी भाजपनं धनगर आरक्षणाचं घोंगडं आपल्या खांद्यावर घेतलं होतं. सत्तेत आल्यानंतर धनगर समाजाला आरक्षण मिळवून देऊ असं भाजप नेते सांगत होते. त्याचवेळी तत्कालीन आदिवासी विकास मंत्री आणि राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते मधुकर पिचड यांनी त्याला विरोधही केला होता. त्यानंतर राष्ट्रवादीनेही आदिवासी आरक्षणाला धक्का लागू देणार नाही अशी भूमिका घेतली. मात्र आता हेच नेते धनगर आरक्षणासाठी आग्रही असल्याचं दिसतंय. तर सत्ताधाऱ्यांनाही आपल्याच आश्वासनांचा विसर पडलाय. बरं, हे झालं सत्ताधारी आणि विरोधकांच्या बाबतीत. यापूर्वी भाजपचा मित्रपक्ष असलेल्या राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते महादेव जानकर यांनीही धनगर आरक्षणावरून सरकारला इशारा दिला होता. सरकारनं धनगर आरक्षण जाहीर केलं नाही तर सत्तेतून बाहेर पडू शकतो असं देखील म्हटलं होतं. मात्र आता आपला या सरकारवर विश्वास आहे असंच ते सांगतायत. त्याच्याबद्दल मी स्वतःहूनच मुख्यमंत्री साहेबांना विनंती केली की मराठा समाजाचं आरक्षण जसं कोर्टात अडकलंय तसं उद्या एखादा कोणतरी जाऊन टट्टू हे आरक्षण कोर्टात अडकू नये म्हणूनसाठी आम्ही काय केलं, साऱ्या प्रोफेसर आल्याशिवाय आपण शिफारस करू नये. मुख्यमंत्री त्यावेळेस 15 दिवसात मी शिफारस करत होते, पण त्याला मीच सांगितलं की बाबा थोडंसं आपण अभ्यास करून सर्व केंद्राकडे शिफारस करायला पाहिजे, तीच केली नाही अजून. पण ती शिफारस करण्यासाठी काही आम्हाला ट्रायबल डिपार्टमेंटचे दाखले लागतात. ते आजपर्यंतचे दाखले काँग्रेस सरकारनं निगेटिव्ह दिले होते, राष्ट्रवादीच्या सरकारनं निगेटिव्ह दिले होते. ते पॉझिटिव्ह केल्याशिवाय ते पाठवता येत नाही. ही टेक्निकल मिस्टेकमुळे तो ठरावावर पाठवला नाही. थोडक्यात काय तर धनगर आरक्षण हा सध्या नेते मंडळींसाठी सोयीचा मुद्दा ठरलाय. सत्तेत असताना कायदेशीर अडचणी सांगायच्या आणि सत्ता जाताच याच मागणीसाठी पुन्हा आंदोलन करायचं. सत्ताधारी भाजप असो वा काँग्रेस राष्ट्रवादी, राजकीय पक्षांची ही सगळी बनवाबनवी सुरू आहे असंच म्हणण्याची वेळ आता धनगर समाजावर आली आहे. त्यामुळे वर्षानुवर्ष खितपत पडलेला हा प्रश्न खरोखरच मार्गी लागणार का, की केवळ राजकीय स्वार्थासाठी आपलं घोंगडं नेते मंडळी वापरत राहणार असाच सवाल आता धनगर समाजापुढे पडलाय. महेंद्र मोरेसह मंगेश चिवटे, ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई.